तदनंतर या मंचावरती बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स जर्सी आणि त्याचबरोबर मालिकावीर म्हणजे सर्वोत्कृष्ट प्लेयर साठी ज्यांनी शूज मात्र देण्यात आलेत ते 70-70 स्पोर्ट्सचे स्पोर्ट्स झोनचे मालक ऋषी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय। देवा भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे ते ऋषी सुर्वे यांना की ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स जर्सी त्याचबरोबरीनं अगदी आपण पाहतोय मालिकावीर म्हणजे सर्वोत्कृष्ट प्लेयर साठी स्पोर्ट्स शूज मात्र देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या मंचावरती आमचे ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। मी विनंती करतोय चेतन शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते या मंचावरती उपस्थित मान्यवर आहेत विठ्ठल कोळंबे साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय। त्यानंतर या मंचावरती अर्जुन दादा तांबोळी हे देखील उपस्थित आहेत। मी विनंती करतोय चेतन शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। त्याचबरोबरीनं मी विनंती करतोय आमचे ज्येष्ठ खेळाडू पांडुरंगजी भोईर आणि दिनकर तांबोळी यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं। पांडुरंग दादा भोईर आणि दिनकर दादा तांबोळी आपण मंचावरती यायचं। त्याचबरोबर सन्माननीय बाबूराव लहाने साहेब देखील उपस्थित आहे। रवी लोभी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। मी विनंती करतोय पांडुरंगजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याचबरोबर दिनकरजी तांबोळे। मी विनंती करेल राजेश दादा मोडक यांना की पांडुरंग भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे सिनियर खेळाडू ज्यांनी कर्जत क्रिकेटची पायाउभारणी केली त्यांचा आपण विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कारण त्यांच्या सुपुत्रानं अमोल भोईरनं आज जी काही उल्लेखनीय कामगिरी केली त्याला घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर झालंय। तर राजेश भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय धन्यवाद। त्याचबरोबर दिनकर दादा तांबोळी देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतो अमित तुपे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा। दिनकर दादा तांबोळी यांचा सन्मान या मंचावरती होतोय। या मंचावरती आपण सन्मानित करणार आहोत अशा व्यक्तीला ज्याने या KPL साठी इतक्या सुंदर जर्सीज आम्हाला तयार करून दिल्या ते भैरवनाथ स्पोर्ट्सचे प्रवर्तक सन्माननीय केतनजी बोराडे आपल्या कर्जत नगरीमधील आणखी एक दर्जेदार स्पोर्ट्स शॉपचा मालक केतन बोराडे। मी विनंती करेल विशाल बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कारण इतक्या सुंदर जर्सीज मात्र त्यांनी डिझाईन केल्या भैरवनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून। आणि या मंचावरती अगदी आपण पाहतोय की आदरणीय सुदामदादा पवाळी उपस्थित आहेत। खरं तर मी त्यांना विनंती करेल की हे क्रीडांगण तुम्ही आम्हाला सुपूर्त केलं। मी शिवशक्ती कडाव संघाच्या खेळाडूंना त्याचबरोबर ग्रामस्थांना विनंती करेल की आपण या मंचावर आपला देखील सन्मान मात्र करण्यात येईल। लवकरात लवकर यायचं अभि देवगरे असेल किंवा आणखी खेळाडू उपस्थित असतील विशू बोराडे आणि त्याचबरोबर मी दादांना विनंती करेल कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हा सन्मान तुम्ही स्वीकारावा। त्याचबरोबरीनं किंवा कडाव नगरीचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील मी विनंती करेल की आपण मंचावरती यायचे। पोलीस पाटील असतील की आपला सन्मान या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दादा गायकर यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येतोय। मी विनंती करतोय विशू दादा बोराडे यांना आणि त्याचबरोबर सुदाम दादांना की आपण हा सन्मान स्वीकारावा ही माझी विनंती।
एकदा जोरदार आणि स्वागत करा हे क्रीडांगण ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलं शिवशक्ती कडाव संघाचं. चला शिवशक्ती कडाव संघाचे खेळाडू आपण या मंचावर. तदनंतर मी विनंती करेल या मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. ओम साई ब्रॉडबँड सर्व्हिसच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला वायफायची सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली. मी विनंती करेल ओम साई ब्रॉडबँडचे सदस्य रवी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. ओम साई ब्रॉडबँडचे सदस्य रवी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. तदनंतर मी विनंती करेल या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला मंडपाची संपूर्णपणे व्यवस्था उपलब्ध करून दिली ते नितीन मंडप डेकोरेटर्स. सतत दुसरा वर्ष देखील त्यांची आम्हाला साथ लाभली ते नितीन लदगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेल नेताजी दादा टोकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आणखी एक विशेष सन्मान आपण करतोय तो मात्र या स्पर्धेसाठी पुनश्च याही वर्षी आमची साथ ज्यांची आम्हाला लाभली सातत्यानं खूप चांगली कामगिरी करतो. मी त्याला विनंती करेल की आपलं स्वतःचं गाणं त्याने वाजवावं आणि आपला मानाचा स्वीकार देखील त्यानं करावा. मी आमंत्रित करतोय DJ रॉनीला. मी विनंती करेल जेवणजी हजारे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. ते मात्र DJ रॉनीला एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते DJ रॉनीचं. वडवली गावचा रॉनी डीजे वाला मनात भरलाय गो. वडवली गावचा रॉनी डीजे वाला मनात भरलाय गो. थँक्यू. धन्यवाद. आणि तदनंतर मी आमंत्रित करतोय याही वर्षी कारण खूप साऱ्या चित्रपट मी तर खरं 5व्या दिवशी पाहुण्यासारखा आलो या KPL मध्ये त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मी अनुभवली. अतिशय दर्जेदार कामगिरी tenniscricket.in ची मात्र राहिली. आणि त्याचबरोबर जे काही चित्रफित म्हणजे त्यामध्ये अमोल भोईरचा झेल असेल विश्वास तेरचा झेल असेल अक्षय भोईरच्या गोलंदाजीमध्ये 3 खेळाडू एकत्रित होऊन टिपलेला तो झेल असेल अशा बऱ्याचशा काही चित्रफित सुमित ठाकूरचा मात्र षटकार असेल अशा बऱ्याचशा चित्रफित दशरथ देशमुखचा एक षटकार अशा चित्रफित म्हणजे कॅमेरामनचं देखील सुरेख कामगिरी उल्लेखनीय कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली. तर www.tenniscricket.in च्या टीमचा आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेल या मंचावरती आमचे अध्यक्ष साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. इतकं सुंदर मात्र काम केलं या tenniscricket.in च्या टीमनं. गौरव सावंत आणि त्याच्या समवेत असलेली संपूर्ण टीम त्यामध्ये मिलन पाटील असेल त्यामध्ये विघ्नेश धुळे असेल राकेश इरमाळी देखील त्यांच्या समवेत. विघ्नेश धुळे कॅमेरामॅन आहे स्वतः नजर कैद करतोय आपल्या कॅमेरामध्ये. मी विनंती करतोय पिंपळोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायणजी सोनावळे साहेब आपण देखील मंचावरती यायचं. त्याचबरोबर आमचे संघ मालक संजय दादा कोळंबे देखील व्यासपीठाच्या खाली आहेत त्यांना देखील मी विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचं. त्याचबरोबर श्री 11 संघाचे संघ मालक नरेंद्र गोमारे त्याचबरोबर सलमान नजे आपण देखील या मंचावरती यायचं. विनंती करतोय आपल्याला जे आमचे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं. नुकताच ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय ते पिंपळोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायणजी सोनावळे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल राजेशदादा मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.
पिंपळोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायणदादा सोनावळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सर्व संघ मालक आपण या मंचावर थँक्यू। तदनंतर खरं तर या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान लाभलंय ते आमचे समालोचक ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेट आपल्या शब्दांनी आणि समालोचनाने मात्र खूप उंचीवरती नेऊन ठेवलंय। त्यांची शब्द सामुग्री, त्यांचा शब्द उल्लेख आणि त्यांचा शब्दांचा साठा यासाठी खूप साऱ्या कमेंट्स आम्ही देखील पाहिल्या। खूप चांगली कामगिरी मात्र त्यांनी आपल्या मायक्रोफोनच्या माध्यमातून केले। ते आदरणीय संदीपजी गायकवाड यांना मी विनंती करेल आपण या मंचावरती आपला देखील सन्मान होतोय। मी विनंती करेल सागर कोळंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। मी विनंती करतोय सागर कोळंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे। संदीप गायकवाड यांना एक जबरदस्त समालोचक, त्यांची विनोदी भूमिका, शेरो शायरी, धन्यवाद। तदनंतर मी आमंत्रित करेल खरं तर ज्यांच्याकडे पाहून आम्ही समालोचनाची धुरा सांभाळली ते संदीपजी बोराडे यांना देखील मंचावरती मी आमंत्रित करतोय। ज्ञानेश्वर लदगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे ते मात्र संदीप बोराडे यांना मी विनंती करतोय। संदीप बोराडे आपण या मंचावर निश्चितच थोडे अनुपस्थित आहेत, पंचांच्या समवेत आहेत, परंतु या स्पर्धेसाठी ज्यांनी गुणलेखनाची कामगिरी केली संदीप बोराडे आपण लवकरात लवकर मंचावरती यायचं मी विनंती करतोय। ज्ञानेश्वर लदगे की आपल्या शुभ हस्ते मी विनंती करेल चेतन शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे ते संदीप बोराडे यांना एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। सातत्यानं KPL सक्सेसफुल व्हावी यासाठी खूप चांगली कामगिरी करतात संदीप बोराडे। त्यांचा शब्द साठा, शब्द सामुग्री आणि त्याचबरोबर शब्द फेक याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं या स्पर्धेमधून। धन्यवाद संदीपजी बोराडे। आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जे गुणलेखक लाभले निकेश राऊत यांना मंचावरती आमंत्रित करेल। मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचे। निकेश राऊत एक उत्तम गुणलेखक, अतिशय अफलातून कामगिरी मात्र त्यांची या KPL मध्ये देखील पाहायला मिळाली। मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर मी आमंत्रित करेल या स्पर्धेतील आणखी एक उत्कृष्ट गुणलेखक नितेश तरे यांना देखील मी आमंत्रित करतोय। नितेश तरे, तत्पूर्वी मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नितेश तरे यांचा सन्मान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। खूप चांगली कामगिरी गुणलेखनाची। थँक्यू। आता आपण जाऊया आपल्या सगळ्यांचे प्रथमतः आता सर्वात महत्त्वाचा सत्कार मात्र राहिलाय, परंतु ते सत्कार नाही आहेत, परंतु त्यांच्याबद्दल 1 मिनिट नक्कीच तुमच्याकडून मी घेईल कारण फार महत्त्वाचं आहे। टेनिस क्रिकेट असोसिएशन ही जी काही संकल्पना 2 वर्षांपूर्वी मात्र बांधण्यात आली, 3 वर्ष आज असोसिएशनला होत आहेत। सातत्यानं मी पाहतोय की बऱ्याचशा कमेंट येतात खेळाडूंकडून की हे नाहीये, तसं नाहीये, असं असायला हवं, तसं असायला हवं, परंतु मित्रांनो हे बोलणं खूप सोपं आहे परंतु करणं मात्र कठीण आहे। मी विनंती करतोय की गतवर्षी KPL आपण साकारली आणि याही वर्षी KPL सक्सेसफुल झाली, यशस्वी झाली। यामध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे। त्यांनी आपलं घर सोडलंय, थोडं का होईना परंतु आपला जो घरच्यांना वेळ देतात तो मात्र त्यांनी वेळ पुरेसा दिला नाही
आपल्या घराला वेळ न देता त्यांनी मात्र या कर्जत क्रिकेटसाठी कामगिरी केली, वेळ त्यांनी जास्त दिला. एकदा जोरदार टाळ्या असोसिएशनसाठी होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी विशेष कामगिरी मात्र बजावले. त्यांचा देखील विशेष सन्मान. त्याचबरोबर मी विनंती करतोय अभि देवगरे आपण मंचावरती यायचं. या मंचावरती सोमेश्वर मसनेचे पिताश्री श्रीरामजी मसने साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेल अनिल माळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सोमेश्वर मसने यांचे पिताश्री श्रीरामजी मसने साहेब उपस्थित आहेत. अनिल माळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय जरी KPL आम्ही 5 दिवस या ठिकाणी समालोचन केलं असेल, पण कर्जत तालुक्यातील असं कोणतं आयोजन नाही आहे त्या आयोजनामध्ये समीर सोमणे नाही आहे. आणि ते जर समीर सोमणे नाही आहे त्या आयोजनाला कोणत्याही प्रकारचा वाव नाही आहे म्हटलं जात आहे. तर खरंच छोटा असून ते मोठा असून ते समीर सोमणेचं थोडंसं तरी हातभार या ठिकाणी लागलं जात आहे. मी विनंती करतोय अनिलजी माली यांना आपल्या शुभ हस्ते समीरजी सोमणे जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मित्रांनो, आज त्यांची तब्येत खराब आहे तरी या व्यासपीठावरती अर्धा कर्जतकरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालेत. धन्यवाद समीर. तर थँक्यू. टेनिस क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा तुमचा आभारी असेल. आणि मी विनंती करतोय प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण जाणार आहोत. मी विनंती करतोय, खरं तर कॅश प्राइज आहे. मी अभि देवगरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज द्यायचं. रोहिदास धारणे या मान्यवर व्यक्तीकडून आयुष 11 साठी 1000 रुपये आणि त्याचबरोबर सन्माननीय संजय दादा तांबोळी यांच्याकडून देखील 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते आयुष 11 या संघाला मी विनंती करतोय कर्णधाराला की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती यायचं. टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवगरे यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. त्याचबरोबरीनं कुणाल दाबणे आणि त्याचबरोबर यशवंत राणे यांना मंचावरती आमंत्रित करतोय. सलमान नजे आणि नरेंद्र गोमारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक अभि देवगरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते कुणाल दाबणे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि यशवंत राणे यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. आणि आणखी कॅश प्राइज येते पंढरीनाथ तांबोळी उर्फ अप्पा तांबोळी यांच्याकडून आयुष 11 संघाचा कर्णधार आपण पुनश्च यायचंय. अभि देवगरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हे 1000 रुपयांचं पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयुष 11 आणि त्याचबरोबर अप्पा दादा तांबोळी यांच्यासाठी. थँक्यू. तदनंतर मी विनंती करतोय देवा भोईर यांना की या नुकताच या मंचावरती पंढरीनाथ तांबोळी सन्माननीय पंढरीनाथ दादा तांबोळी यांचं आगमन झालं, त्यांचा आपण सन्मान करायचं आहे. विनंती करतोय देवा भोईर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. अप्पा तांबोळी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच या मंचावरती मल्हारी दादा मसने देखील उपस्थित आहेत.
त्यांचा या मंचावरती सन्मान होतोय देवा भोईर साहेबांच्या वतीनं. पुनश्च सर्व क्रिकेट रसिकांचा आभार व्यक्त करतो. ज्या 20 संघ मालकांनी आम्हाला सहकार्य दिलं त्यांचं देखील विशेष आभार. आणि आता गुरु मसने साहेब आपण देखील मंचावरती यायचं, कारण आपले संघ मालकाचं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं. आणि ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सोहळा मात्र आता संपन्न होतोय. गुरु 11 संघाचा एखादा प्रतिनिधी आपण मंचावरती यायचं आणि हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं. मी प्रशांत मसने मी विनंती करेल किंवा कुमार पाटील आपण या गुरु 11 संघाचा हा सन्मान चिन्ह गुरुदादा मसने यांच्यापर्यंत आपण सुपूर्द करायचं. रवी लोबी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते गुरु 11 संघाचं सन्मान चिन्ह आपण सुपूर्द करायचे. आणि आता ज्या सोहळ्याची आपण वाट पाहत होतो त्या सोहळ्याला सुरुवात होते. खरं तर मी विनंती करतोय मान्यवरांना जे या मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट प्लेयर म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीरसाठी अनोखी पारितोषिकं लाभली. ते स्पोर्ट्स झोनचे मालक 70-70 स्पोर्ट्स झोनचे मालक, नेरळमधील एक प्रख्यात विक्रेते सन्माननीय ऋषी सुर्वे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, दर्जेदार कामगिरी करणारा आणि पुन्हा एकदा मैदानावरती अनुभव, त्याचा फायदा काय आणि अनुभव तुम्हाला कितपत कामी येतं ते यशवंत राणे ज्यांनी 13 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची इनिंग साकारली त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. ऋषी सुर्वे साहेबांच्या वतीनं मात्र सन्मानित करण्यात येते ते यशवंत राणे यांना. थँक्यू ऋषीदादा सुर्वे. यशवंत दादांना आपण थांबवतोय. खरं तर यशवंत दादा, कमेंट तर मी ओपिनियन किंवा असं काही वेगळं विचारणार नाही, परंतु तुमच्याकडे इतका अनुभव आहे, मला जाणून घ्यायचं आहे की या नवीन खेळाडूने तुमच्यासारखा खेळ, कारण इतका आता बरंच वय झालं, बराचसा क्रिकेट तुम्ही खेळताय तरी सुद्धा अजूनही फिट आहात, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून चालू आहे. या नवीन तरुणांना, या नवीन खेळाडूंना तुमच्याकडून काय संदेश द्याल? माझ्याकडून संदेश द्यायचा झाला तर नेहमी सगळ्यांनी प्रॅक्टिस केली तर बरं पडेल, एवढा संदेश देणार मी. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, असोसिएशन पुन्हा एकदा KPLचं दुसरं पर्व यशस्वीरित्या साकारलं. एकंदरीत या असोसिएशनच्या कार्याबद्दल आणि कर्जत क्रिकेट ज्या पद्धतीनं आता सातत्यानं विकासाचे दरवाजे उघडतोय त्याबद्दल काय नक्की म्हणाल? प्रथमतः मी तर म्हणेल KPLचे जेवढे सदस्य आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी ज्याप्रमाणे आयोजन केलं ते खूप मोठं आयोजन आहे आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी आयोजन केलेलं आहे. थँक्यू. हे होते यशवंतदादा राणे जे फायनलच्या मॅन ऑफ द मॅच किताब त्याने पटकवला. तदनंतर आपण पारितोषिकांकडे जातोय. या स्पर्धेमध्ये अनोखी पारितोषिकं होती. या स्पर्धेतील चौकाराचा बादशाह म्हणजे सगळ्यात जास्त चौकार ज्या फलंदाजाने लगावले, मी विनंती करेल सन्माननीय अनंतदादा दळवे यांना की आपण मंचाच्या समोर यायचं. चौकारांचा बादशाह म्हणजे या स्पर्धेतील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज जो कार्पेटच्या साह्यानं मैदानावरती खेळला, कारण षटकार मारणं सोपं आहे असं म्हणतात, चौकार लगावणं हे कठीण काम आहे आणि चौकाराचा बादशाह ठरलाय तो मात्र आयुष 11 संघाचा पुनश्च यशवंत राणे. तब्बल 16 चौकार या स्पर्धेमध्ये. थँक्यू. तदनंतर मी विनंती करेल JK कोळंबे साहेबांना की पुढील पुरस्कार आपण प्रदान करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं. मी विनंती करतोय JK कोळंबे साहेबांना की पुढील पारितोषिक देण्यासाठी आपण मंचाच्या समोर यायचं. या स्पर्धेतील षटकारांचा बादशाह म्हणजे सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू KPLच्या दुसऱ्या पर्वातील तब्बल
23 षटकार या खेळाडूने खेचले. मी विनंती करेल त्या खेळाडूला की आपण मंचावरती येताना आपल्या पिताश्रींना देखील घेऊन यायचं. अमोल भोईर आयुष 11 संघाचा 23 षटकार या खेळाडूंनी मात्र ठोकले. मी विनंती करेल पांडुरंग दादा भोईर यांना की आपण देखील हा सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. पित्या पुत्र्याची ही जोडी हा सन्मान मात्र स्वीकारते. मी तदनंतर विनंती करेल पुढील पारितोषिक देण्यासाठी मान्यवर सन्माननीय विठ्ठलजी कोलंबे साहेब, त्याचबरोबर अर्जुन तांबोळी साहेब आणि बाबूरावजी लहाने साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर मी या तीनही मान्यवरांना विनंती करतोय. या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायची आहेत. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर खरं तर मित्रांनो मैदानावरती हा खेळाडू नेहमी चार्जअप असतो, एक्स्ट्रा एनर्जी घेऊन असतो आणि खरोखरच या स्पर्धेतील पहिली चित्रफित आम्ही पाहिली होती एका वेगळ्या खेळाडूची, परंतु तदनंतर सनी भगतच्या गोलंदाजीवरती त्यानं टिपलेला झेल आणि संपूर्ण क्रीडांगणावरती केलेले ग्राउंड फिल्डिंग विश्वास थेर गणपत पाटील 11 संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बेस्ट फिल्डर ठरलाय तो मात्र विश्वास थेर. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन विश्वास थेर. निश्चितच विश्वास पुनश्च कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर गणपत पाटील 11 गतवर्षी उपविजेता होता. या वर्षी अगदी आपण पाहतोय की सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. असोत पराभव आणि जय हा तर खेळाचा भाग आहे, परंतु एकंदरीत गणपत पाटील 11 संघाच्या कामगिरीबद्दल या दुसऱ्या पर्वाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? हो नक्कीच. यंदा सुद्धा मी कॉन्सन्ट्रेट केले होते की यंगस्टरवर मी जास्त भर देईन. जो लास्ट इयरला माझा टीम होती त्या टाईपची टीम होती, परंतु जसं तू सकाळी मॅचमध्ये बोललास की सुधीर मुकादम हा माझा ट्रम्प कार्ड होता. हां खरंच तो माझा ट्रम्प कार्ड होता आणि तो या पूर्ण लीग मॅचेसमध्ये सुद्धा चालला आणि ओव्हरऑल टीमने स्पेशली सनी झाला, किरण करडे झाला, नितेश तिखंडे झाला, तसेच माझा प्रवीण पठारे झाला आणि खूप छान कामगिरी केली आणि शिवा याच्या एक्सपिरियन्सचा वापर आम्ही जास्तीत जास्त केला आणि माझी टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचवली. परंतु माझं स्वप्न होतं गेल्या वर्षी फायनल थोडक्यात हुकली होती, यंदा पुन्हा फायनलमध्ये जायचं, परंतु पाहूया आता नेक्स्ट पर्वाची वाट पाहतोय. थँक्यू. हा होता मात्र विश्वास थेर. वेल डन, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट विश्वास थेर. तदनंतर मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर उत्कृष्ट यष्टीरक्षक मी विनंती करेल आमचे JD 11 संघाचे संघ मालक जेवणजी हजारे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. बेस्ट विकेट किपर ऑफ दिस टुर्नामेंट मी आमंत्रित करतोय अशा खेळाडूला जो अत्यंत संयमी आहे. खरं तर त्याची फलंदाजी नेहमीच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने गोळा होतो. जयशंकर चांदई संघाचा खेळाडू, परंतु आज बेस्ट विकेट किपर मात्र ठरलाय. शांताराम कोळंबेला मात्र मंचावरती आमंत्रित करतोय. बेस्ट विकेट किपर ऑफ दिस टुर्नामेंट शांताराम कोळंबे, आपण यायचं मंचावर. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय नेताजी दादा टोकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचंय. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्या गोलंदाजीची भेदकता आम्ही पाहिली, या परिसीमित क्रीडांगणावरती ज्या गोलंदाजानं चमत्कारिक कामगिरी केली, मी विनंती करतोय नेताजी दादा टोकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. एक आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबरीनं स्पोर्ट्स झोन म्हणजे 70-70चे स्पोर्ट्स झोन यांच्याकडून ऋषीदादा सुरभे यांच्याकडून एक जर्सी मात्र देण्यात येते आणि बेस्ट बॉलर मात्र ठरलाय तो JD 11 संघाचा
वेगवान गोलंदाज रामजित यादव, बेस्ट बॉलर ऑफ दिस KPL सीझन 2. निश्चितच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की विकेट टाय झाली होती एका गोलंदाजाच्या समवेत, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली तर मात्र निश्चितच रामजित यादव मात्र सक्सेसफुल ठरलाय. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते मात्र रामजित यादवचं. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय दीपक दादा राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचे. या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन मी विनंती करेल दीपक दादा राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचे. मी विनंती करतोय बाळादादा धनवे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं बेस्ट बॅट्समनचं. बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक देण्यासाठी या कर्जत टेनिस क्रिकेटचा सहभाग म्हणून ज्यांची ओळख आहे स्पोर्ट्स झोन कडून मात्र निश्चितच एक जर्सी मात्र देण्यात येईल. वयाच्या 45व्या वर्षी 48व्या वर्षी 21 अर्धशतक त्यांच्या नावावरती आहेत असा खेळाडू मात्र निश्चितच हे बक्षीस प्रदान करणारे बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील. आणि नो डाऊट मित्रांनो ज्याची कामगिरी खूप उल्लेखनीय राहिले माझा कर्जत टेनिस क्रिकेटमधील सगळ्यात आवडता खेळाडू, शांतप्रिय, शिस्तप्रिय, जो शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला की समोरचा संघ हारलाच असा ट्रेडमार्क आहे तो मात्र 31 टायगर संघाचा दशरथ देशमुख. तब्बल 142 धावा. दशरथ देशमुख बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. अफलातून कामगिरी. दशरथ देशमुख थांबायचं कारण खरं तर मी बेस्ट बॅट्समन तुम्ही आहात अगोदरपासून आहात आताही बेस्ट बॅट्समन, परंतु एकंदरीत टेनिस क्रिकेट असोसिएशन ही संघटना तयार झाली गेल्या 3 ते 4 वर्षाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी करतायत. मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की एकंदरीत हे असोसिएशन कशा प्रकारे कामगिरी करते आणि येत्या काळात या असोसिएशनच्या माध्यमातून आणखी काय वेगळे उपक्रम किंवा आणखी काय खेळाडूंना वाव मिळेल का? हो नक्कीच असोसिएशन चांगल्या प्रकारे काम करते कारण पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट भरपूर फरक आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये एवढा वाव नव्हता पण आताच्या क्रिकेटमधला भरपूर प्लेअरला वाव आहे की त्यांना आताच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लेअरला शूज, ट्रॅक, टी शर्ट सर्व मिळते आणि सर्व सुविधा उपलब्ध होते. पूर्वी ह्या गोष्टी सर्व मिळत नव्हत्या. त्यामुळे असोसिएशन नेहमी प्रयत्न करणार की कर्जत क्रिकेट नेहमी पुढे जाईल ह्यासाठी सदैव प्रयत्नशील. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न 31 टायगर संघ आज सेमीफायनलमध्ये निश्चितच पराभूत झाला, परंतु आज आपण पाहतोय की KPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील नेताजी दादा टोकरे यांनी 31 टायगरच्या माध्यमातून संघ मालकांची भूमिका साकारली. तुम्ही असोसिएशनचे मेंबर आहात. 20 संघ मालकांबाबतीत तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं असेल. 20 संघ मालकाबाबत बोलायचं झालं तर ह्या KPLसाठी जवळजवळ 30 ते 35 पॅकर उपलब्ध होतं पण त्यातून 20 पॅकर निवडायचे म्हणजे असोसिएशन पुढे जिकरीचे काम होतं. पण जे 20 पॅकर निवडले ते अतिशय उत्तम आणि गुणी पॅकर होते आणि त्यांच्यामुळे हे KPL यशस्वीरित्या पार पडलं. थँक्यू. हा होता दशरथ देशमुख बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. तदनंतर या स्पर्धेतील खरं तर मी विशेष आभार व्यक्त करेल टेनिस क्रिकेट असोसिएशनचं की याही वर्षी त्यांनी मैदानाचा राजा हा पुरस्कार मात्र त्यांनी ठेवलाय त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. एक वेगळी संकल्पना, एक वेगळं हे बक्षीस होतं. मी विनंती करेल संजय दादा तांबोळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी मात्र प्रदान करायची आहे. या स्पर्धेतील गतवर्षी मैदानाचा राजा होता तो मात्र वैभव थेर आणि आत्ता मात्र या मैदानाचा राजा ठरलाय तो नो डाऊट या स्पर्धेतील 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकणारा किशोर मोरगे मात्र मैदानाचा राजा ठरलाय. मी विनंती करतोय किशोर मोरगे अन्यथा त्याच्या संघातील खेळाडू किंवा कुमार पाटील आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचंय. किशोर मोरगे या ठिकाणी मात्र उपस्थित नाहीये.
मनोज भवारे किंवा अतुल शेट्टे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सहा विकेट आणि त्याचबरोबर 79 धावा आणि 6 चेंडूंमध्ये 6 षटकार असा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. मैदानाचा राजा मात्र ठरला किशोर मोरगे आणि 4 झेल देखील या खेळाडूंना टिपल्यात. धन्यवाद निकेश राऊत, नितेश तरे आणि कुणाल गुप्ता, खूप चांगली कामगिरी. तदनंतर आपण उत्तेजनार्थ पारितोषिकांकडे जातोय. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत 5वा, 6वा, 7वा, 8वा असं क्रमांक आपण लागणार नाही, परंतु आपण 4ही संघ जे मात्र सुपर 8 साठी क्वालिफाय झाले होते त्यांना देखील आपण ट्रॉफी प्रदान करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय सुदामदादा पवाळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचंय. SKB वॉरियर्स संघाला मी विनंती करतोय की आपण मंचावरती याचे कर्णधार, SKB वॉरियर संघाचा कर्णधार कुमार पाटील आपण मंचावरती यायचं. उत्तेजनार्थ पारितोषिक किंवा प्रतिनिधी कुमार पाटील आणि त्याचबरोबर SKB वॉरियर संघाचे समर्थक मी विनंती करतोय. टीम मेंबर्स देखील आपण मंचावरती यायचे. मी सुदामदादा पवाळी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते SKB वॉरियर्स संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक मात्र द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या वर्षी सुपर 8 मध्ये हरलेत, परंतु पुढच्या वर्षी खूप नवीन जोमानं कामगिरी करतील. तदनंतर मी विनंती करतोय RK कोळंबे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करायचं. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक श्री 11 नाईट रायडर्स नरेंद्र गोमारे साहेबांचा संघ श्री 11 नाईट रायडर्स, कुणाल दाबणे त्याचबरोबर सलमान नजे यांना मी विनंती करेल हे पारितोषिक आपण स्वीकारायचे RK कोळंबे साहेबांच्या वतीनं. मी तदनंतर विनंती करतोय विशू दादा बोराड यांना की आपल्या शुभ हस्ते देखील आपण पुढील पारितोषिक वितरित करायचे. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक असं वाटलं सकाळच्या सत्रामध्ये या विजेत्या संघाला म्हणजे आयुष 11 संघाला गारद करतोय की काय. तो जगदीश 11 संघाचा प्रतिनिधी कर्णधार आपण मंचावरती यायचं. आपण लवकरात लवकर यायचं. विशूदादा बोराडे यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक देण्यात येईल. जगदीश 11 एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तदनंतर मी विनंती करेल श्री 11 नाईट रायडर्स संघाचे संघमालक नरेंद्रजी गुमारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचं. विहान 11 हा संघ देखील राजू मोरगे यांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचे. उत्तेजनार्थ पारितोषिक किंवा राजेश भोईर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विहान 11 या संघासाठी. पुढील 4 पारितोषिक फार महत्त्वाची आहेत, परंतु ज्या पारितोषिकाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे म्हणजे या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट मालिकावीर सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण हा सन्मान हे पारितोषिक मात्र पहिल्यांदा देतोय. खरं तर स्पोर्ट्स झोन कडून 70-70च्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देण्यात येतील, त्याचबरोबर स्पोर्ट्स जर्सी देखील आहे, एक ट्रॉफी आहे आणि या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट 179 धावा 66 चेंडूंमध्ये 7 विकेट, गतवर्षीचा बेस्ट बॅट्समन आणि या वर्षीचा मालिकावीर प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट अमोल भोईर. मी विनंती करतोय पांडुरंग भोईर यांना देखील की आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. मी विनंती करेल
आर के दादा कोळंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक मात्र वितरित करायचे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अमोल भोईर, धन्यवाद. आणि निश्चितच मी पांडुरंग दादांना देखील थांबवेल. खरं तर अमोल तूही देखील थांबायचं, कारण या पित्या पुत्राच्या जोडीसोबत आम्हाला मात्र निश्चितच संपर्क साधायचा आहे. अमोलकडे जाण्याच्या अगोदर मी मात्र निश्चितच त्याच्या बाबांशी संपर्क साधेल. खरं तर बाबा, तुमची भूमिका आहे, मुलगा तुमच्या समोर आहे. खरं तर आम्ही असं पाहिलंय की बऱ्याचदा की आमचे पिताश्री आम्हाला क्रीडांगणाच्या दिशेने येताना दिसले की आम्ही मैदानातून धूम मात्र सोडायचो आणि घरी जाऊन पोचायचो. परंतु अमोल भोईर, तुम्ही आल्यानंतर असा कधी पळालाय का? माझी पण परिस्थिती तशीच होती. मी जेव्हा खेळायचो ना तेव्हा पण माझे आई बाबा मला खूप हे करायचे, नाही सपोर्ट नाही करायचे. पण आता मी जवळजवळ 15 ते 20 वर्ष खेळलो. आता मी खेळून तर हाऊस काय असते ती मलाच माणूस. आता हा खेळतो, हा खूप चांगला खेळतो आणि हा खेळतो आणि त्याची हाऊस पण खूप आहे. तर मी जी मजा केली, मी जी हाऊस केली, आता बोलो त्याला त्याची हाऊस न वाढावं म्हणून त्याला पण मी सपोर्ट करतो क्रिकेटसाठी. तू चांगला खेळतो, अजून चांगला खेळ. आणि निश्चितच अमोल आता तुझ्याकडे येतोय. खरं तर बाबांची भूमिका मी मगाशी देखील तुला विचारलं, बाबांच्या भूमिकेबद्दल काय म्हणशील? काहीच म्हणू शकत नाही. खरं तर भावना विवश आहे, त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रू येतात. त्याच्या बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. काहीच बोलू शकणार नाही, परंतु या पित्या पुत्र्याच्या जोडीसाठी ज्यानं सातत्यानं कर्जत क्रिकेटसाठी मात्र अविरत सेवा करतायत, एकीकडे अमोल भोईर, दुसरीकडे मात्र पांडुरंग दादा भोईर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मात्र पित्या पुत्र्याच्या जोडीसाठी. धन्यवाद अमोल भोईर, धन्यवाद पांडुरंग दादा भोईर. आणि आता आपण जाऊया, आमचे 4ही पारितोषिक मात्र वितरित होत आहेत. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये. आणि मी विनंती करतोय, या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तत्पूर्वी मी विनंती करतोय या मंचावरती उपस्थित असलेले अनंत दादा दळवी यांना, त्याचबरोबरीनं जे के दादा कोळंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचे. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय नो डाऊट 31 टायगर्स नेताजी दादा टोकरे यांचा हा संघ. मी विनंती करेल नेताजी दादा टोकरे यांना आणि त्याचबरोबर त्या सर्व खेळाडूंना की आपण मंचावरती यायचं. स्टेज खूप मोठा आहे, अक्षरशः सगळे टीम मेंबर जरी आले तरी सुद्धा या स्टेजवरती जागा होऊ शकते. स्वतः संघ मालक नेताजी दादा टोकरे आणि त्याचबरोबरीनं सर्व खेळाडू. तदनंतर मी विनंती करतोय संजय दादा तांबोळे यांना, त्याचबरोबर धारणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक मात्र वितरित करायचे. संजय दादा तांबोळे आणि त्याचबरोबर रामदासजी धारणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जो गतवर्षी उपविजेता होता, द्वितीय क्रमांक त्यानं पटकावलं होतं, तो गणपत पाटील साहेबांचा संघ गणपत पाटील 11. गणपत पाटील साहेब आणि सतीश गायकर साहेबांचा हा संघ, ते स्वतः खेळाडू देखील आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. तदनंतर मी पुनश्च विनंती करेल नेताजी दादा टोकरे यांना, त्याचबरोबरीनं विनंती करेल आर के दादा कोळंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करायचे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय
जयवंत हजारे साहेबांचा हा संघ JD11 एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक JD11. थँक्यू. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचे देखील आभार. मित्रांनो, ही ट्रॉफी प्रदान करण्याच्या अगोदर सगळ्यांचे मनापासून आभार. जाताना सावकाश जा घरी ही माझी नम्रतेची विनंती. आपण हे ट्रॉफी प्रदान करू तत्पूर्वी पुढच्या वर्षी एका नवीन जोमानं, नव्या उमेदीनं तिसऱ्या पर्वाला देखील आपण आमंत्रण करूया. 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कर्जत प्रीमियर लीगचं तिसरं पर्व देखील आपल्या भेटीस येईल. परंतु या दुसऱ्या पर्वाचा विजेतेपद चॅम्पियन ठरलाय तो पुन्हा एकदा संजय दादा तांबोळी यांचा आयुष 11 हा संघ. मी विनंती करतोय सर्व मान्यवर आणि या सर्व मान्यवरांना विनंती करतोय आणि त्याचबरोबर आमचे असोसिएशन के पारितोषिक आपण द्यायचंय.